ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सायली अर्जुन समोर पूर्णा आजींच्या आता या स्मृतिभ्रंशामुळे म्हणजे त्यांना काही आठवत नसल्यामुळे एक खूप मोठं संकट येऊन उभं राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्जुनला साक्षीचा पत्तासुद्धा सापडणार आहे। नेमकं कसं काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया। तर आता इकडे सायली आणि अर्जुन हे नवरा बायको असल्यामुळे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण सततच एकमेकाच्या बरोबर असतात। सायली आणि अर्जुन सारखे एकमेकाच्या जवळ आहेत, एकमेकाबरोबर बोलतायत, मजा मस्ती करतायत। हे सगळं काही आता पूर्णाजी बघत असते, ऑब्झर्व करत असते, नोटीस करत असते। आता हे सगळं बघून पूर्णाजीला राग येतो आणि मग पूर्णाजी आता अर्जुनला आणि सायलीला ओरडते। ती म्हणत असते, तन्वी काय चाललंय हे तुझं? आणि अर्जुन तुझंसुद्धा तुला कळत नाही का? त्यावर अर्जुन सायली आता आश्चर्यचकित होतात। अर्जुन सायली विचारतात, काय झालं? तू अशी का बोलतेस पूर्णाजी? त्यावर पूर्णाजी म्हणते, तन्वी अगं तू अश्विनची बायको आहेस, अश्विन तुझ्या समोर बसलाय तरी तू त्याच्या मागे उभी न राहता इकडे अर्जुनच्या मागे का उभी राहिलीस? हे बघ, मला मान्य आहे अर्जुन तुझा लहानपणापासूनचा चांगला मित्र आहे, सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट आता विसरून चालणार नाही की आता अर्जुन नाही तर अश्विन तुझा नवरा आहे। त्यामुळे आता तुझा चांगला बॉन्ड हा त्याच्याबरोबर असला पाहिजे। त्यामुळे आता तू अर्जुनपासून अंतर मेंटेन करायला हवंस, अर्जुनपासून तू लांब राहायला हवंस। मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, आपल्या घरात मुलींना फ्रीडम मिळतो, त्यामुळे तुला हवं तसं तू वागू शकतेस, पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीचं वागशील। कळतंय ना तुला मला काय सांगायचं आहे ते? तू अर्जुनपासून लांब राहायचं, कळलं का तुला? आता पूर्णाजी अर्जुनला सुद्धा ओरडते आणि म्हणत असते, आणि अर्जुन तुला कळत नाही का दुसऱ्या मुलीबरोबर असं कसं वागू शकतो तू? आणि तसंही सायलीसुद्धा आहेच ना, सायलीला हे कळलं तर सायलीला काय वाटेल? सायली आहे कुठे? सायली असायला हवी इथे तुझ्याबरोबर, सायलीला बोलवा। त्याबरोबर मग घरातले सगळे गप्प बसून जातात। त्याबरोबर मग पूर्णाजी म्हणते, अरे तुम्हाला कळत नाही आहे का मी काय बोलते ते? सायलीला बोलवा बरं सायलीला। आता इकडे सायली ही पूर्णाजीच्या समोर असते आणि तरीही पूर्णाजी सायलीला बोलवा असं म्हणत असते। आता पूर्णाजीला कोणीच काहीच उत्तर देत नसतं, कारण उत्तर काय द्यावं हे कोणाला सुचतच नसतं। त्यामुळे आता पूर्णाजींचा आणखीनच संताप होतो आणि पूर्णाजी आणखीन मोठ्याने बोलू लागतात, चला झाली का पुन्हा तुमची सुरुवात? काल तुम्हाला तन्वी ओळखता येत नव्हती, तन्वीला तुम्ही सायली म्हणत होतात आणि आज तन्वी इथे आहे तर सायलीला बोलवा म्हणते, पण तुम्ही सायलीला बोलवत नाही आहात। काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? तुम्हाला कोणाला माझं ऐकायचंच नाही आहे का? की तुम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलं आहे ह्या म्हातारीला काही कळत नाही, ही म्हातारी वेडी झाली आहे, म्हातारी झाली आहे म्हणजे हिची अक्कल संपली आहे, असं काही वाटतंय का तुम्हाला? आता पूर्णाजी हे एवढं सगळं बोलताना हायपर होते आणि आता तिचा BP लो होतो, पूर्णाजीला चक्कर येते। त्याबरोबर मग अश्विन हा ताबडतोब म्हणतो, पूर्णाजी तू जरा शांत हो बरं, हे बघ एवढी चिडचिड तुझ्या तब्येतीसाठी बरी नाही आहे पूर्णाजी। आणि मग तो आता पूर्णाजीला तिकडनं तिच्या रूममध्ये घेऊन येतो आणि मग रूममध्ये आणून तो पूर्णाजीला बेडवरती अलगद झोपवतो आणि तिकडे झोपवून मग त्यानंतर तो आता म्हणू लागतो की पूर्णाजीसाठी आता आपल्याला इंजेक्शन द्यावं लागेल तिला, जेव्हा तिला झोप लागेल तेव्हाच थोड्या वेळानंतर तिला बरं वाटेल। मग अश्विन पूर्णाजीला एक इंजेक्शन देतो आणि इंजेक्शन दिल्याच्यानंतर तो म्हणत असतो की थोडा वेळ झोपून उठली की तिला बरं वाटेल। त्यानंतर पूर्णाजी झोपते। घरातले सगळेच अश्विनला विचारतात की पूर्णाजीला नेमकं होतंय तरी काय? त्यावर मग अश्विन म्हणत असतो की पूर्णाजीला सायली वहिनी आहे हे लक्षात नाही आहे, तिला असं वाटतंय की ती तन्वी आहे, पण तिच्या हे लक्षात आहे की तन्वीचं अश्विनबरोबर लग्न झालं आहे। ती प्रियाला पूर्णपणे विसरली आहे, तिच्या डोक्यात प्रिया नावाची मुलगी नाहीच आहे, पण तिच्या डोक्यात आता सायली वहिनी ही तन्वी आहे आणि तन्वी ही माझी बायको आहे हे तिच्या लक्षात आहे। म्हणून ती मगाशी अर्जुन दादाला असं बोलली आणि नंतर तिच्या हेही लक्षात होतं की सायली वहिनी अर्जुन दादाची बायको आहे, म्हणून मग ती सायली वहिनीला बोलवा असं बोलत होती। आपण कोणीही तिचं ऐकत नव्हतो असं तिला वाटत होतं। आता अर्थात आपल्याकडे उत्तर देण्यासाठी उत्तर नव्हतं म्हणून आपण गप्प होतो, पण तिला वाटत होतं की आपण तिचे ऐकत नाही आहोत। त्यामुळे ती हायपर झाली आणि हायपर झालं माणूस की आपोआप BP हे शूट होतंच किंवा लो होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि तसाच प्रकार घडला आहे।
हल्ली आता पूर्णाजीची तब्येत खूपच जास्त नाजूक झालेली आहे, त्यामुळे आपल्याला पूर्णाजीची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. पदोपदी वेळोवेळी आपल्याला तिला जपावं लागणार आहे. हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवं. नाही म्हणजे पूर्णाजीची तब्येत आता खूप जास्त नाजूक झाली आहे. तिला ना अगदी छोट्यातला छोटा धक्कासुद्धा पचवता येत नाही आहे. त्यामुळे सायली वहिनी, तुला आणि अर्जुनदादाला खरोखर एकमेकांपासून थोडं अंतर ठेवावं लागेल. त्यावर सायली आता म्हणत असते की ठीक आहे अश्विन भाऊजी, आम्हाला दोघांनाही जमेल, आम्हाला दोघांनाही झेपेल तितकं आम्ही पूर्णाजींसाठी जरूर करू. खरं तर मला हे सगळं ऐकल्यावर खूप जास्त टेन्शन आलं आहे. नाही म्हणजे काय होईल, कसं होईल हे खरंच काहीच कळत नाही आहे. पण आता पूर्णाजींसाठी सर्व गोष्टी जमवाव्या तर लागतील हे मला माहिती आहे. त्यामुळे जमेल तितकं पूर्णाजींसाठी करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. आता देवी आईजवळ सायली हात जोडते आणि म्हणत असते की आई, आता तूच काहीतरी मदत कर आणि तूच आम्हाला या सर्व संकटातनं बाहेर काढ. तूच काहीही कर आणि पूर्णाजींना लवकरात लवकर सर्व आठवायला लागेल असा भाग पडू दे. एकदा का पूर्णाजींना भूतकाळ आठवू लागला ना की त्यानंतर मग आमचं सगळ्यांचं टेन्शनच जाईल असं आता सायली म्हणत असते. त्यानंतर ती अर्जुनलासुद्धा म्हणत असते, अहो तुम्हाला अश्विन भाऊजी जे बोलत आहेत ते समजतं आहे ना, तुम्हालासुद्धा जमेल ना. पूर्णाजींसाठी आपल्याला दोघांनाही थोडे दिवस का होईना पण एकमेकांपासून लांब राहावं लागेल. तुमच्यापासून लांब मी कधीच राहिलेली नाही आहे. मला खरंच खूप काळजी वाटते आहे, पण हे सगळं करावं तर लागेल ना. त्याबरोबर मग तिथे बसलेली कल्पना म्हणत असते, सायली हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस. पूर्णाजी जोपर्यंत समोर असतील ना तोपर्यंतच तू आणि अर्जुन एकमेकांपासून लांब राहत जा. एकदा का पूर्णाई त्यांच्या रूममध्ये गेल्या की त्यानंतर मग तुम्ही नवरा बायकोंसारखेच राहा. तसंही पूर्णाई त्यांच्या रूममध्ये झोपणार आहेत, त्यामुळे तुला पूर्णाईंपासून आता फार काही म्हणजे भीती नाही आहे. तू त्या झोपल्या की तुझ्या रूममध्ये जाऊन झोपू वगैरे तर शकतेस. आता हे मला मान्य आहे की तुला थोडी तारेवर कसरत करावी लागेल, पण आता ते सर्व मी व्यवस्थित समजून घेईन. मी तुला व्यवस्थित आधार देईन. आपण दोघी मिळून सगळं काही हँडल करू. पूर्णाजींना तू आणि अर्जुन फार वेळा एकत्र दिसणार नाही याची मी काळजी घेईन. त्याबरोबर मग आता हे सगळं काही जेव्हा ती बोलत असते त्यानंतर मग आता अश्विन हा म्हणत असतो, माफ करा मला, खरं तर ह्या सगळ्यामध्ये चूक माझी आहे. हे सगळं माझ्यामुळे घडतं आहे. मी त्या मुलीला लग्न करून या घरात आणलं आणि म्हणून असं झालं. मी जर वेळेवरती सावरलो असतो, मी जर त्या मुलीवर विश्वासच ठेवला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. सायली वहिनी आणि अर्जुनदादा, तुमची तर मी खास माफी मागतोय. तुम्ही मला एवढं प्रत्येक वेळी समजवून सांगत होतात की नको त्या मुलीशी लग्न करू, नको त्या मुलीशी लग्न करू, ती मुलगी लायकीची नाही आहे. पण तरीही मी कधीच तुमचं नाही. उलट मी तुम्हाला चुकीचं ठरवलं आणि मी त्या मुलीबरोबर लग्न केलं. जर मी असं केलं नसतं तर आज ही सगळी वेळ माझ्यावरती आली नसती. खरंच मी माफी मागतोय तुमची. उलट माझ्यामुळे तुम्हाला दोघांनासुद्धा एकमेकांपासून वेगळं राहायला लागतं आहे, लांब राहावं लागतं आहे आणि त्यात पूर्णाजीचीसुद्धा ही अवस्था झाली. पूर्णाजीच्या या अवस्थेलासुद्धा सर्वस्वी मीच जबाबदार आहे, मला माहिती आहे. त्यावेळी मग अश्विन रडायला लागतो आणि हात जोडत असतो. तर कल्पना अश्विनच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणत असते, अश्विन अरे बाळा, रडू नकोस तू. तुला रडण्याची काही गरज नाही आहे. हे बघ, तुझीसुद्धा या सर्वामध्ये काहीही चूक नाही आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या खोटारड्या मुलीने अशी जादू केली होती आपल्या सगळ्यांवरती की आपल्याला तिचं खोटं समजतच नव्हतं. जाऊ देत, जे झालं ते झालं. उलट तू आता हळूहळू स्वतःला सावर. आणि सायली, अर्जुन, तुम्ही दोघंसुद्धा, मला माहिती आहे की एकमेकांपासून लांब राहणं, एकमेकांमध्ये अंतर ठेवणं तुम्हालासुद्धा खूप अवघड जाणार आहे. पण हा सगळा काही दिवसांपुरतीचा प्रश्न आहे. पूर्णाजींवरती सायकॅट्रिस्टच्या गोळ्या सुरू आहेत, त्यामुळे पूर्णाईंना लवकरात लवकर बरं वाटलं. आणि एकदा का पूर्णाईंना बरं वाटलं की त्यानंतर मग हे सगळं झंझट कायमचं संपून जाईल. थोडे दिवस तुम्हाला कळ काढावी लागेल. त्याबरोबर अश्विन हा सुद्धा म्हणत असतो, सायली वहिनी, अर्जुनदादा, मी डॉक्टरांना सांगेन की त्या जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट पूर्णाजीला देतील आणि पूर्णाजी लवकर बरी होईल. त्याबरोबर सायली म्हणत असते, हो अश्विन भाऊजी, आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे नक्की कराल. पण आता बाद झालं. उगाच स्वतःला दोष देणं तुम्ही खूप केलं आणि आम्ही आहोत ना, आपण सगळे एक कुटुंब आहोत. कुटुंबाच्या एखाद्या अडचणीत सगळ्यांनीच एकमेकांच्या सोबत उभं राहणं कुटुंब म्हणून
प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही आता फार विचार करू नका या सर्व गोष्टींचा. तुम्ही निवांत राहा, आराम करा आणि पूर्ण आजींची तर अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो अगदी बरोबर. आणि अरे अश्विन, सायलीपासून मला पूर्ण आजीने लांब राहायला सांगितलं असलं तरी आम्ही फक्त शरीराने लांब राहू, पण मनाने मात्र आम्ही दोघं कायम जोडलेले असू. जोडलेले काय, एकच असू. कारण सायली आणि अर्जुन एक आहेत आणि आम्हाला दोघांना कधीच कोणीच वेगळं करू शकत नाही. आणि पूर्ण आजीचं काय, ती तर सध्या त्रासात आहे आणि त्यामुळे ती असं वेड्यासारखं वागते आहे. पण काही हरकत नाही, कालांतरानंतर सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही सगळेच जण आता निश्चिंत व्हा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी प्रिया आहे ती ना तुरुंगात वेड्यासारखं करत असते. म्हणजे ती म्हणत असते की मला काही खायला नको, काही प्यायला नको, मला माझा नवरा हवा आहे, मला माझा अश्विन हवा आहे, अश्विनच्या शिवाय मी काही ऐकणार नाही, कोणाचंच ऐकणार नाही, मला काही खायचं नाही, काही प्यायचं नाही, असा सगळा हट्ट आता ती करत असते. आता तिला पोलीसवाले सांगत असतात की हे बघ, तू जास्त नाटकं करू नकोस, खायला मिळतं आहे तर खा. प्रिया म्हणते, मी म्हटलं ना मी नाही खाणार, तर मी खरोखर नाहीच खाणार, मला माझा नवरा हवा आहे, मला माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे, माझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे. त्याबरोबर मग आता पोलिसांचा नाईलाज होतो आणि पोलीस विचार करतात की ही जर मेली गेली तर आपल्याला त्रास होईल, त्यापेक्षा आपण हिच्या नवऱ्याला इकडे बोलवून घेऊया. मग पोलीस आता अश्विनला कॉल करतात आणि सांगत असतात की तुमची बायको प्रिया ही काहीही खातपीत नाही आहे, तर तुम्हाला इकडे पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. आता अश्विनला खरं तर पोलीस स्टेशनला जाण्याची बिलकुलच इच्छा नसते. त्याला मुळात प्रियाला बघण्याचीच इच्छा नसते. पण आता पोलीस स्टेशनमधनं पोलिसांचाच फोन आलेला असतो. त्यामुळे मग तो विचार करतो की नाही, जायला तर हवं, उगाच पुढे जाऊन काही गोंधळ गडबड व्हायला नको. मग आता अश्विन हा पोलीस स्टेशनला येतो. आता तो पोलीस स्टेशनला येऊन सांगतो की मी अश्विन सुभेदार, त्या मुलीचा नवरा. त्याबरोबर मग आता पोलीस अश्विनला प्रियाकडे घेऊन जातात. आता अश्विनला समोर बघून प्रिया खूप जास्त खुश होते आणि आता अश्विन तू आलास, मला माहीत होतं तू येणार, तुला माझी काळजी आहे अश्विन, म्हणून तू आलास ना, असं म्हणत ती त्याला मिठी मारायला येते. त्यावेळी अश्विन प्रियाला स्वतःपासून दूर करतो आणि म्हणत असतो, लांब हो माझ्यापासून, हे बघ तू कोणी नाही आहेस माझी, समजलं, माझ्याशी तुझा काही एक संबंध नाही आहे. त्याबरोबर प्रिया म्हणू लागते, अश्विन अरे असं काय करतोस, असं नको ना बोलू, हे बघ कितीही काही असलं तरी आपण हे विसरू शकत नाही ना की मी तुझी लग्नाची बायको आहे. प्लीज प्लीज अश्विन ऐक ना, प्लीज, तुला भेटण्यासाठी मी उपाशी राहिले, तुला भेटण्यासाठी मी हा सगळा अट्टहास केला आहे. त्यावेळी अश्विन तिला म्हणत असतो, जर असा नीचपणा केलाच नसतास ना तर तुला माझ्यापासून दूर करण्याची हिंमत कोणातच नव्हती. असो, हे बघ मला ना तुझ्याशी काही एक बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तसंही मी इथे आलो आहे ते म्हणजे काही तुला भेटण्यासाठी नाही, तर मी इथे आलो आहे पोलिसांना हे सांगण्यासाठी की माझा या मुलीशी काही एक संबंध नाही आहे. ही मुलगी जरी मेली ना तुरुंगात तरीसुद्धा मला संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका, मला या मुलीशी काही घेणं देणं नाही आहे, कळलं का तुला. प्रिया आता अश्विनसमोर हातापाया पडत असते, अश्विन असं नको करू, अश्विन प्लीज प्लीज. पण अश्विन तिचं काही ऐकत नाही. तो तिला तशीच ढकलतो तुरुंगात आणि म्हणतो, हितेच चढ, हीच तुझी लायकी आहे, हीच तुझी खरी जागा आहे. त्यानंतर मग तो पोलिसांकडे येतो आणि पोलिसांना सांगत असतो की हे बघा साहेब, हिने आमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे, माझ्या कुटुंबाबरोबर विश्वासघात केलेला आहे, त्यामुळे आता मला या मुलीबद्दल काहीही वाटत नाही, अजिबातच काही नाही, आणि म्हणून आता मी या मुलीला डिवोर्ससुद्धा लवकरच देऊन टाकणार आहे. तर ही मुलगी जरी तुरुंगात मेली ना तरीसुद्धा मला कळवण्याची काही एक गरज नाही आहे. आता ही मुलगी माझ्यासाठी फक्त एक अनोळखी, एक स्ट्रेंजर आहे. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, पुढच्या वेळेपासून माझ्यापर्यंत या मुलीबद्दल कुठलीही गोष्ट पोहोचवू नका. त्यानंतर मग आता प्रिया ही अश्विनला म्हणत असते, अश्विन थांब, अश्विन असं नको बोलू, अश्विन अश्विन. पण अश्विन काही ऐकत नाही आणि थांबतही नाही, तो तिकडनं थेट निघून जातो. आता अश्विन निघून गेल्याच्यानंतर मग मात्र इकडे आता प्रियाचे खूप जास्त हाल सुरू झालेले असतात. पोलीसवाले प्रियाला म्हणत असतात, बघितलंस ना, आता तुझ्या नवऱ्यालासुद्धा तू नकोशी झालेली आहेस, मुळात तू हवी अशी वाटावी अशी इतकी तुझी लायकीच नाही आहे, नालायक आहेस तू एक नंबरची. त्यामुळे आता गुपचूप इथेच तुरुंगात सडत राहायचं, खायला 2 वेळचं देतोय ते गुपचूप खायचं, नाहीतर तेवढंसुद्धा मिळणार नाही, समजलं ना. आता तुला उद्यापासून खूप कामं पडणार. आणि मग पोलीस आता दुसऱ्या दिवसापासून प्रियाकडून कामंसुद्धा करून घ्यायला सुरुवात करतात. प्रियाला आता स्वयंपाकामध्ये मदत करावी लागत असते. एवढं मोठं जेल, त्यामध्ये एवढे सारे कैदी, त्या सगळ्यांसाठी भाजी बनवा, भाजी निवडा, त्याचबरोबर पोळ्या भाजा, सगळं प्रिया करत असते. आणि अश्विनला
अश्विनला मात्र ह्या सगळ्या गोष्टींशी काहीही देणं घेणं नसतं. अश्विन त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये सुखी असतो, खुश असतो. अश्विन आता म्हणत असतो की खरंच मला ना अजिबातच आवडत नाही ही प्रिया, तिने किती मोठा खोटेपणा केला आहे बघताय ना सगळेजण. आता अश्विन घरी आलेला असतो, तो बडबडत असतो. तर त्याचवेळी इकडे पूर्ण आजीलासुद्धा तोपर्यंत जाग झालेली असते, कारण 2-3 तास जास्त होऊन गेलेले असतात. आता पूर्ण आजीला तिथे टेबलावरती तिचा आणि प्रियाचा फोटो ठेवलेला सापडतो. आता पूर्ण आजी म्हणते हा तर माझा आणि माझ्या सायलीचा फोटो आहे. माझी सायली गेले तरी कुठे? नाही म्हणजे जेव्हापासून मी घरात आली आहे तेव्हापासून मला एकदाही दिसली नाही आहे. एरवी नुसती चुणचुणीत इकडे तिकडे फिरतच असते आणि आज मात्र मला दिसतच नाही आहे. मग पूर्ण आजी सायलीला हाका मारतात, सायली, ए सायली, सायली, सायली. पण सायली काही आता तिकडे पोहोचत नाही. पूर्णाईला राग येतो. पूर्णाई विचार करते हे गेले तरी कुठं, मला बघू देत बरं. आणि मग पूर्णाजी तिकडनं आता बाहेर येते आणि आता पूर्णाजीला दिसतं की सायली ही समोर बसलेली आहे. पण आता पूर्णाजी ही म्हणू लागते की तन्वी तू इथे बसली आहेस, मग सायली कुठे आहे? मघापासून मी सायलीला हाका मारते पण सायली काही मला ओ देत नाही आहे. अगं हा काय, आमचा फोटो आता मला आमच्या खोलीमध्ये सापडला म्हणून मला तिची आठवण तरी आली. त्याबरोबर अश्विन म्हणतो पूर्णाई ही तुझी सायली? त्याबरोबर पूर्णाई होकार देते आणि मग ती म्हणते सायली आली की तिला लवकर माझ्या खोलीत पाठवा. कुठे गेली आहे ती? मग आता अश्विन म्हणतो ती जरा बाहेर गेली. तू शांत हो पूर्णाई, हां, आणि ये इथे बस. त्यानंतर मग अश्विन पूर्णाईला बसवतो. मग तो पूर्णाईला पाणी वगैरे देतो आणि म्हणत असतो की हे बघ पूर्णाई, तू जरा शांत राहा, शांतपणे व्यवस्थित आपण काय करायचं ते बघूया. त्याबरोबर मग आता इकडे अर्जुन हा लगेचच विचार करत असतो की काय करायचं, कसं पूर्ण आजीला या ट्रॉमातनं बाहेर काढायचं. तोपर्यंत अश्विन त्याच्याकडे येतो आणि आता अश्विनने रात्री जी काही आता सांगितलेली गोष्ट आहे प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीतली तीसुद्धा अर्जुनला आठवते. आणि अर्जुन आता अश्विनला म्हणू लागतो की अश्विन चल आपण दोघंजणं जाऊन येऊया त्या हॉस्पिटलमध्ये, आपल्याला जाऊन बघायला हवं. जर अजूनही साक्षी तिकडेच असली तर मग साक्षीला शोधण्यासाठी आपल्याला काहीही दुसरा तामझाम करावा लागणार नाही. साक्षी एकदा का आपल्या ताब्यात आली की त्यानंतर मग पुढच्या गोष्टी आणखीन जास्त सोप्या होऊन जातील. त्याबरोबर मग अर्जुन आणि अश्विन दोघंही जण त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आता तिकडे आल्याच्यानंतर मग त्यांना कळतं की त्या मुलीची प्लास्टिक सर्जरी होऊन 2 दिवस झाले होते आणि त्यामुळे तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे आणि आता ती मुलगी तिकडनं निघून गेली. हे ऐकून आता अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो काय? त्यावर अश्विन म्हणतो दादा अरे इथे तिचा ॲड्रेस वगैरे असेल ना, आपण घेऊया. त्यावर मग अश्विनला अर्जुन सांगतो ठीक आहे घेऊया. मग आता अर्जुन हा ताबडतोब रिसेप्शनिस्टला म्हणतो आम्हाला त्या पेशंटचा पत्ता हवा आहे. आधी तर ती पेशंटचा पत्ता असा आम्ही कोणालाही नाही लीक करू शकत असं म्हणते. पण मग आता त्या ठिकाणी अश्विनसुद्धा येतो आणि अर्जुनही उभा असतो. अश्विन म्हणतो मी स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे मला हवा आहे. त्याबरोबर मग आता ती मुलगी तयार होते. तर अर्जुनसुद्धा म्हणतो आणि मी स्वतः वकिलाने पेशा आहे. आमच्या एका केस संदर्भात आम्हाला त्या पेशंटला तुमच्या भेटायचं आहे आणि म्हणूनच फक्त आम्हाला त्यांचा पत्ता हवा आहे. मग साक्षीचा पत्ता आता अर्जुनला त्या हॉस्पिटलमधून मिळून जातो. त्यानंतर इकडे आता पूर्णाजी हिची झोप झालेली असते आणि ती जागी होते. ती जागी झाल्याच्यानंतर आता तिचा आणि प्रियाचा फोटो आता तिला दिसतो आणि ती म्हणते की सायली आहे ही, सायलीला बोलवायचं आहे. सायली कुठे आहे? सायली कधी येईल? आता पूर्णाजीचं सायली पुराण सुरू झालेलं असतं. ती म्हणत असते माझी तन्वीसुद्धा खूप चांगली आहे, गुणाची आहे आणि माझी सायली तर खूपच चांगली आहे, तीसुद्धा गुणाचीच आहे. सायलीला भेटलं ना की कसं छान वाटतं. तन्वी तुला माहिती आहे का, तुझ्यात ना सगळे सायलीसारखे गुण आहेत. म्हणजे तुला झाकावी आणि तिला काढावी आणि तिला झाकावी व तुला काढावी अशा तुम्ही आहात. तू जेव्हा सायलीला भेटशील ना तेव्हा तुलासुद्धा खूप बरं वाटेल, खूप म्हणजे खूपच. पण मगापासून मी यांना सगळ्यांना सायलीला बोलवा म्हणते पण कोणी माझं ऐकत नाही आहे असं सांगते. त्याबरोबर मग सायली आता पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी अहो कसली एवढी घाई करताय तुम्ही? नाही म्हणजे सायलीला भेटायचं आहे मला कळलं की, पण सायलीला भेटायला मी नंतर कधीतरी भेटेन. सध्या आता मी तुझ्यासाठी आली आहे की नाही, तुझी काळजी घ्यायला, तुझी सेवा करायला. मग मला तुझी काळजी घेऊ देत ना गं. लहान असताना तू कशी माझी काळजी घ्यायचीस, मला सांभाळायचीस, मग आता मलासुद्धा तुला सांभाळू देत, तुझी काळजी घेऊ देत. आणि सायलीचं काय, सायली भेटेलच की मला नंतर. हां, त्याबरोबर पूर्णाजीला सायलीचं म्हणणं पटतं. ती म्हणते ठीक आहे मग तू आता निवांत माझ्याबरोबर गप्पा मार चल. आणि मग त्या दोघी आता
नात आणि आजी अंगणात जाऊन बसतात आणि मग तिथे जाऊन आता सायली आणि पूर्णाजी ह्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी काढत असतात. पूर्णाजी सायलीला एक एक तिच्या लहानपणीची खोड सांगत असते. सायलीला ते सगळं ऐकून खूप मोठं आश्चर्य वाटत असतं आणि सायली आता हसत असते मस्त. पूर्णाई अगं मी खरंच किती आगाऊ होते लहान असताना वगैरे असं बोलत असते. पूर्णाई सांगत असते की अगं तू काही फक्त आगाऊ नाही तर तू खूप आगाऊ होतीस. या चौघांमध्ये तू आणि अर्जुन दोघंच मस्तीखोर होतात. त्याबरोबर हे ऐकून हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.